नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 15 क्षेत्रफळ याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओत सुरुवात करणार आहोत। आता आपल्याला हे माहीत आहे की एक बंदिस्त बहुभुजाकृती जी असते तिचे एकक सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटरमध्ये दिलेली असतात आणि त्याचं जे क्षेत्रफळ असतं ते स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर किलोमीटर या एककांमध्ये मोजतात। कारण जे त्याचं क्षेत्रफळ आहे ते चौरसामध्ये मोजलं जातं। आता त्यासाठी जी सूत्र आहेत ती आपण बघूयात की चौरसाचं क्षेत्रफळ जर मोजायचं असेल तर बाजूचा वर्ग, आयताचं क्षेत्रफळ मोजायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोजायचं असेल तर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्रांचा वापर आपण करतो। तर मग आता या सूत्रांचा वापर करून आपण या वर्षीच्या पुढील अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आता यामध्ये आपण समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढायचं ते बघणार आहोत। आता त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे की एक चौकोन काढून घ्या, समांतरभुज चौकोन ABCD, जशी इथे दाखवलेली आहे आकृती त्याप्रमाणे। त्यानंतर BC या बाजूवरती A या बिंदूमधून एक लंब टाका आणि AEB हा त्रिकोण हा असा कापून घ्या आणि उरलेली जी बाजू आहे AEची ती अशी डॉटेड लाईननी म्हणजे तुटक रेषांनी अशी जोडून घ्या। त्यामुळे एक चौकोन तयार होतो। ADCE किंवा AECD असा एक चौकोन इथे तयार होतो। तो काय तयार होतो? एक आयत तयार होतो। आता यामध्ये एक लक्षात घ्यायचं की जो चौकोन इथे तयार होईल तो आयत तयार झाला पाहिजे। मग याच्यामध्ये काय तयार होतं की जे आयत आहे त्याच्यापासून म्हणजे जो समांतरभुज चौकोन आहे त्याच्यापासून एक आयत तयार होतो आणि ह्या ज्या दोन्ही आकृत्या आपल्याला दाखवल्या आहेत त्या काय आहेत, त्यांचे एरिया काय आहे, क्षेत्रफळ हे समान असलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे जो पाया आहे समांतरभुज चौकोनाचा तर त्याच्या एका बाजूनी त्याचा लांबी तयार होते आयताची आणि दुसऱ्या बाजूनी त्याची ब्रेड्थ म्हणजे रुंदी तयार होते आयतापासून। म्हणून मग आता सूत्र काय तयार होतं इथं, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची। इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, जर आपण एक बाजू ह्या समांतरभुज चौकोनाची समांतर धरली पायाला तर दुसऱ्या साईड बाजूंची जे अंतर आहे ते काय असणार आहे, त्याच्यातलं अंतर हे उंची त्या समांतरभुज चौकोनाची त्या पायाला समांतर असली पाहिजे। हे आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, जसं ह्या आकृतीमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे। मग आता इथे जो चौकोन ABCD आहे हा ABCD, तर याच्यामध्ये जी रेखा आहे DP ही इथे दिसतीये, ती लंब कोणावरती आहे, या BC बाजूवरती आहे। AR लंब कोणावरती आहे, BC बाजूवरतीच आहे। त्यामुळे ही BC बाजू काय आहे, हा पाया झाला या चौकोनाचा। मग याच्यामध्ये उंची काय येते, तर उंची बरोबर AR, लेंथ ऑफ AR बरोबर लेंथ ऑफ DP ही समान असली पाहिजे उंची, जे आपण हे वरती विधान बघितलं त्यानुसार। मग आता जी रेख CQ आहे म्हणजे ही C आणि ही Q, ती लंब कोणावरती आहे, या AB बाजूवरती आहे। आणि त्याचप्रमाणे ही AB जी आहे बाजू जर आपण बेस धरली तर तिची हाईट किंवा उंची काय असणार आहे, लेंथ ऑफ QC बरोबर K। म्हणून
एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर लेंथ ऑफ BC गुणिले उंची बरोबर लेंथ ऑफ AB गुणिले K. तर यावर आता आधारित आपण उदाहरण बघूयात. पहिलं उदाहरण आहे, एका समांतरभुज चौकोनाचा पाया हा 8 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर आहे. तर त्याचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. मग आता त्यासाठी समांतरभुज चौकोनाचं आपण जे क्षेत्रफळाचं सूत्र बघितलं, पाया गुणिले उंची, तर ते आहे पाया गुणिले उंची हे सूत्र बघितलं. त्याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवायच्या 8 गुणिले 5 बरोबर 40. म्हणजेच त्या समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 40 स्क्वेअर सेंटीमीटर इतकं आहे हे आपल्या लक्षात येतं. आता हे जे दुसरं उदाहरण आहे ते बघूयात आपण, की एका समांतरभुज चौकोनाची जे क्षेत्रफळ आहे ते 112 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याचा पाया आपल्याला 10 सेंटीमीटर दिला. तर त्याची उंची आपल्याला शोधायची आहे. मग उंची आपण आता त्याच्यामध्ये जे सूत्र आहे ते सूत्र आपण घ्यायचं, की समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची. मग इथे 112 बरोबर 10 गुणिले उंची. मग आता आपल्याला काय करायचं, हे 10 जे आहेत ते इकडे 112ला भागिलेमध्ये आणायचे, गुणिलेत ते. म्हणून हा 112/10 बरोबर हाईट म्हणजे उंची. मग हा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर येतं 11.2 सेंटीमीटर. ही काय झाली, या समांतरभुज चौकोनाची उंची झाली. तर ऑप्शनचा 15.1